सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून अतिवृष्टी भागाची पाहणी करण्यात आलेली आहे। अक्कलकोट तालुक्याला मुसळधार पावसाने पूर्णपणे झोडपून काढलं आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांचा हा पाहणी दौरा। बोरगाव येथील पुलावर मोठ्या प्रमाणावर पाणी आलंय आणि परिस्थिती अत्यंत वाईट आहे, बिकट आहे। अहवाल मुख्यमंत्र्यांना देणार असं सुद्धा वक्तव्य असं सुद्धा यावेळी गोरे यांनी म्हटलेलं आहे। अक्कलकोट तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपलं आणि त्यानंतर गोरे यांची पाहणी। सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे अक्कलकोट सहित संपूर्ण तालुक्यामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं इतर लोकांचं जे आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र दिसतंय आणि त्याचीच पाहणी करण्यासाठी अक्कलकोट तालुक्यामध्ये सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे असतील, स्थानिक आमदार सचिन कल्याण शेट्टी असतील व सर्व अधिकारी जे आहेत ते या शेतकऱ्यांच्या बांधावरती आल्याचं चित्र दिसतंय। भाऊ, एकंदरीत विदारक अशी परिस्थिती शेतकऱ्यांची दिसते। खरं तर ओला दुष्काळ निर्माण व्हावा अशी जी आहे स्थिती या ठिकाणी झालेली आहे। कशा प्रकारे परिस्थिती तर गंभीर आहे। गेल्या महिनाभरापासून सातत्याने पाऊस पडतोय आणि पडत असताना जवळजवळ मी माझ्या माहितीप्रमाणे 90-95% शेतामध्ये आज पाणी आहे। त्यामुळे शेतकरी खूप चिंतेत आहे आणि या परिस्थितीमध्ये आता तोंडाला आलेलं पीक शेतकऱ्याचं आता जेव्हा जाते तेव्हा शेतकऱ्याला भविष्याची चिंता तर आहे। तर मी या ठिकाणी सगळ्याच आमच्या शेतकरी बांधवांना आश्वस्त करतो की सरकार आपल्या पाठीशी आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्या पाठीशी आहेत आणि त्यांनी आम्हा सगळ्या पालकमंत्र्यांना सूचना दिलेल्या आहेत, सगळ्या मंत्रिमंडळाला सूचना दिल्या आहेत, प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत की आपण बांधावर जाऊन शेतकऱ्यांना भेटा आणि परिस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून तातडीने पंचनाम्याला सुरुवात करा। तसे पंचनामे चालू आहेत, पण काही ठिकाणी पाणी एवढं आहे की त्या ठिकाणी पंचनामे करायलाही जाणं शक्य नाही। हे आपण सगळी वस्तुस्थिती आहे। बऱ्याच ठिकाणी आपण बघतो ओढ्यावरचे, नदीवरचे जे पूल वाहून गेलेले आहेत, काही ठिकाणी रस्ता वाहून गेलेला आहे आणि काही ठिकाणी सातत्यानं लोकांचा संपर्क तुटतो अशी काही ठिकाणं आहेत। आपण ज्या गावात उभा आहे त्याही गावाची परिस्थिती बघता की या पुलाच्या पलीकडे नागरिक आहेत, ते अलीकडे 2-3 दिवस झाले त्यांना येता आलं नाही अशी परिस्थिती या निमित्तानं आहे। त्यामुळं या सगळ्या परिस्थितीमध्ये याचंही आपण सर्वे करतोय। ज्या ठिकाणी पुलाची आवश्यकता आहे, ज्या ठिकाणी रस्ता वाहून गेलेला आहे, ज्या ठिकाणी रस्त्याचं पुलाचं नुकसान झालं, या सगळ्या ठिकाणचे पंचनामे करण्याचे आदेश तातडीने आपण दिलेले आहेत आणि सगळ्या ठिकाणी शासन बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि या सगळ्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी सरकार या निमित्तानं उभं राहील। या ठिकाणी स्थानिक आमदार सचिन दादा आहेत। दादा, एकंदरीत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र दिसते। अक्कलकोटमध्ये विदारक परिस्थिती। अक्कलकोटमध्ये सगळ्याच मंडळात अतिवृष्टी झालेली आहे। शेताच्या पिकाचंही नाही, शेताची पिकं गेले, बंधारे गेले, रस्ते गेले, ब्रिज गेले, मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। काही गावात तर अशी परिस्थिती आहे की तिथं पंचनामा करायला अधिकाऱ्यांना पण जाता येईना अशाही काही परिस्थिती आहे। त्यामुळे माननीय पालकमंत्री महोदयांनी प्रशासनाला सूचना दिल्यात, त्वरित सगळे पंचनामे संपवून घ्यायचे आहेत आणि शासनाची मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांना कसं मिळवून देता येईल त्यासाठी माननीय मंत्री महोदय आणि आम्ही दोघे प्रयत्नशील आहोत आणि सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे। बळीराजांनी याबाबत निश्चिंत बाळगा। नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते या गावच्या ठिकाणी पाणी आलेलं आहे आणि त्याची पाहणी जी आहे ते पालकमंत्री जयकुमार गोरे आणि स्थानिक आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या मार्फत होते। खरं तर गेल्या 2 ते 3 दिवसांपासून तिथली लोक जे आहेत ते या ठिकाणी त्यांचा संपर्क जो आहे तो तुटलेला आहे। त्यामुळे एकंदरीत या संपूर्ण गावची पाहणी, अक्कलकोट तालुक्याची पाहणी जी आहे ते जयकुमार गोरे त्यांचे मंत्री जे आहेत ते करत असल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत दिसतंय आणि संपूर्ण अक्कलकोट तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची जी आहे ती विदारक अशी परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन विजयकुमार आवटेसह अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, अक्कलकोट।